पुढे नमस्कार. सध्या आम्ही आता खळ सारवायला घेतलेलं आहे. शेण आहे, ते शेण आणलेलं आहे. तिथे मातीच्या काय पुढे शेण आणि पांढरा कालोच आहे, त्याला पातळ करायला लागतं. असं शेणामध्ये हात घालून मजा येते. प्रमाण दाखवा. तिथे आमचे काका आहेत, एक्सपर्ट काढून आहे. ते भाजले पण दाखवू, टावा पण दाखवू. सारवण झाल्यानंतर पाना रांगोळी घातली जाते. सुंदर अशी. हे आमचे छोटे काका मधुकर तावडे, भजन सम्राट, पंचकृषी फेमस. तसं शेण साराचं म्हणजे खळ सारा स्पेशल आहे. ते टाळ्याने, हे टाळे ते सगळं नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे पूर्णपणे. आम्ही बाजारातून काही आणत नाही, काहीच आणत नाही, काहीच आणत नाही. हे बघा, हे त्यांनी सारवलं पूर्णपणे. तो सुगंध सुद्धा आम्ही स्वतः वळलेली घेतलेली असते, पण सध्या आमचं वळप बंद आहे. बांबूने आम्ही वळतो, त्याला सारवून त्याच्यामध्ये शेणाने सारवून ते आम्ही त्याचा वापर करतो. जुन्या रीतिरिवाज आम्ही काय सोडत नाही. हो, सध्या बहुतेक ठिकाणी लादी घालण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ही परंपरा आम्हाला सांगतात की लादी घालत नाही. पुढे पिढीला ही गोष्ट माहीत पडेल, असेल दिसेल की नाही सांगू शकत नाही. जेवढा प्रयत्न आहे तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहे. सध्या गावात गुरं नसल्यामुळे शेणसुद्धा मिळणं मुश्किल आहे. हे शेण आहेत, सर्वायला लागतं. असं दाखवतं. एक अशी आमची कुळीत वाजते इथे. ती शेण घेऊन आले डोक्यावरनं. शेण आणण्यात एक्सपर्ट आहेत. पूर्णपणे गावचं गरम पाणी येते ना, गरम पाणी हे गाडी घेतला नाही, परवा नाही. भाऊ जे आहे ना, याला इथे मध्ये सांगतात भाऊ या पद्धतीने असं शेण सारवलं जातं. टाळ्याच्या साह्याने आणि हे सध्या आमच्या कदमवाडीतले पाणी भरायला आलंय. महिन्याभर पाऊस पडतो आहे तरी आमच्या वाडीमध्ये पाणी होत नाही. म्हणजे हे जरा काहीतरी दुर्दशा आहे. निसर्ग वातावरण आहे म्हणतात. चला, चॅनल आमच्या शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हां, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आता आम्ही आमचं काम पूर्ण करून देतो. धन्यवाद. चला.